आकाशवाणी पुणे. मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्येतील नव्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी रामज्योत प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. जालना मुंबई मार्गासह अन्य 6 मार्गांवरील वंदे भारत आणि 2 अमृत भारत एक्सप्रेसचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रारंभ. वंदे भारत एक्सप्रेसचे कोच यापुढे लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास राज्य शासनाची मान्यता. क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुदानामध्येही वाढ. आता सविस्तर बातम्या. अयोध्येतील नव्या राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सर्व देशवासियांनी रामज्योत प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते काल अयोध्येत महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन तसंच विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. विकास आणि संस्कृती यांचा सुंदर समन्वयच देशाला भविष्यात प्रगतीपथावर घेऊन जाईल असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्याधाम स्थानकावरून 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत एक्सप्रेसना हिरवं निशाण दाखवून रवाना करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश होता. दरम्यान यानिमित्त जालना इथं झालेल्या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जालन्यातील नागरिकांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असं सांगून फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1,06,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहे आणि यावर्षी 13,000 कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली. ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे. ही देखील आपल्याकरता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मराठवाड्यातल्या नागरिकांना कामानिमित्त राजधानी मुंबईत जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशानं जालना इथून वंदे भारत रेल्वे सुरू केल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले, परंतु जालन्याच्या दृष्टीनं आज वंदे भारत सुरू होते. मनमाडपासून संभाजीनगरपर्यंत 1,000 कोटी रुपयाच्या दुहेरीकरणाला मान्यता मिळाली. त्याचं टेंडर निघालं. मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले. त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळंच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू होऊ लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 108वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. अनुसूचित जाती घटकाशी निगडीत प्रश्न सर्व विभागांनी तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आठवले यांनी काल मुंबईत घेतला त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. सर्वंकष स्वच्छता मोहीम मुंबई आणि उपनगरांपाठोपाठ संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं. ठाण्यात या मोहिमेची सुरुवात करताना ते बोलत होते. या मोहिमेत मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला. शहरातल्या विविध संस्था शालेय विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान आज मुंबईत 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता या अभियानाला गेटवे ऑफ इंडिया इथून प्रारंभ होणार आहे. राज्य शासनाच्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च हे 8 दिवस महिलांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.
राज्यातल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी निवास शुल्कात 50% सूट देण्यात येणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी काल दिली. महिलांसाठीच्या या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा असं आवाहन महाजन यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. नव्या वर्षाचे स्वागत डी.एन. शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम केंद्र शासन करत आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितलं. ते काल सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातल्या विडणी इथं या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. नांदेड शहरात तरोडा खुर्द भागात झालेल्या संकल्प यात्रा कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर सहभागी झाले होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातल्या 16 नगर परिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रात कालपासून या यात्रेला प्रारंभ झाला. विकसित भारत संकल्प यात्रा सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहे असं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या फाळेगाव इथं या यात्रेत बोलताना सांगितलं. यावेळी शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या मौजे शिरगावमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांना कृषीविषयक योजनांची माहिती देण्यात आली. यांत्रिकीकरण, अन्न प्रक्रिया उद्योग योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, पीएम किसान सन्मान निधी अशा योजनांचा त्यात समावेश होता. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी सुरू केलेल्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासी प्रवर्गातील कातकरी वस्तीला भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उद्या 1 जानेवारीला वस्तीवर विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या वस्तीवरील जागाधारकांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आदिवासी बांधवांनी जनमन योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वेक्षणाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. बीडमध्ये आजपासून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू होत आहे. बीडमधल्या झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाननं हा महोत्सव आयोजित केला आहे. खटोड प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 20 वर्ष मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत आध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. यवतमाळ पोलिसांनी काल नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करून 5,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले. शहरात पोलिसांनी अवैध मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याकरता विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा 2,25,000 रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल सांगितलं. भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कामगिरीला उजाळा मिळावा आणि त्यातून राज्यातल्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा जन्मदिवस राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे असं बनसोडे म्हणाले. क्रिकेट महिलांच्या क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 3 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं 50 षटकात 8 गडी बाद 258 धावा केल्या. हे उद्दिष्ट गाठताना भारतानंही 8 गडी गमावले, परंतु त्यांना 3 धावा कमी पडल्या. हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्येतील नव्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी रामज्योत प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. जालना मुंबई मार्गासह अन्य 6 मार्गांवरील वंदे भारत आणि 2 अमृत भारत एक्सप्रेसचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रारंभ. वंदे भारत एक्सप्रेसचे कोच यापुढे लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन
दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास राज्य शासनाची मान्यता. क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुदानामध्येही वाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.